नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत निघालेल्या एक्झिक्युटिव्ह पदांबद्दलची माहिती. तर या पोस्टसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची डेट ही 1 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे. तसेच त्याची लास्ट डेट ही 21 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पहिला पॉइंट पोस्ट. तर पोस्ट किंवा डेसिग्नेशन काय असणार आहे, तर एक्झिक्युटिव्ह पदासाठी या पोस्ट निघालेल्या आहेत. नंबर ऑफ व्हॅकन्सी टोटल 51 व्हॅकन्सी असणार आहेत. एज लिमिट मिनिमम एज असणार आहे ते 21 आणि मॅक्झिमम एज असणार आहे ते 35 म्हणजे 21 to 35 एज असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. व्हॅकन्सी रिझर्व फॉर म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी आहेत हे इथं दिलेलं आहे. त्यामध्ये जनरल साठी 13, ईडब्ल्यू साठी 3, ओबीसी साठी 19, एससी साठी 12 आणि एसटी साठी 4 अशा टोटल 51 व्हॅकन्सी असणार आहेत. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सर्कल और स्टेट वाइज ब्रेकअप म्हणजे कोणत्या सर्कल मध्ये स्टेट मध्ये किती व्हॅकन्सी आहेत ते इथं दिलेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्र सर्कल साठी महाराष्ट्र स्टेट साठी 3 व्हॅकन्सी आणि गोवा स्टेट साठी 1 व्हॅकन्सी असे 4 व्हॅकन्सी आपल्याला दिलेला आहे. हा पूर्ण चार्ट प्रत्येक व्हॅकन्सी प्रत्येक स्टेट साठी दिलेला आहे. टोटल 51 व्हॅकन्सी इथं असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आपण बघूया जॉब डिस्क्रिप्शन अँड मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर पोझिशन आपल्याला माहितच आहे एक्झिक्युटिव्ह पदासाठी निघाले. हे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला कोणती कोणती कामे तिथे लागणार आहेत ते इथं डिटेल मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन म्हणजे कोणत्याही शाखेतील डिग्री असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो. Preferences will be given to the candidates having domicile of the state applying for. त्या कॅन्डिडेटना प्रेफरन्स दिला जाईल ज्यांचं त्या स्टेटचं डोमिसाइल असेल. त्याच्यानंतर आपण तिसरा पॉइंट बघूया पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर यासाठी आपल्याला इनिशियली पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते 1 वर्षासाठी असणार आहे. त्याच्यानंतर मे बी रिव्ह्यूड और फॉर एक्सटेन्शन ऑफ इयर टू इयर बेसिस फॉर फर्दर पिरियड ऑफ 2 years म्हणजे 2 वर्षापर्यंत एक्सटेंड होऊ शकतं. द मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ दिस कॉन्ट्रॅक्ट वुड बी 3 years म्हणजे 3 वर्ष मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्टचं ड्युरेशन असू शकतं. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा पॉइंट आपण बघूयात सिलेक्शन प्रोसेस. त्यामध्ये पहिला आहे मेरिट विल बी ड्रॉन ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन द ग्रॅज्युएशन फॉलोड बाय इंटरव्ह्यू. तर आपलं जे मेरिट लिस्ट लागणार आहे ते आपल्याला ग्रॅज्युएशनला किती मार्क्स आहेत किती पर्सेंटेज आहेत त्याच्यावर आपलं मेरिट लागणार आहे आणि मेरिट नुसारच आपलं सिलेक्शन होऊन मग आपल्याला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येणार आहे. त्यामध्ये सेकंड पॉइंट आहे कॅन्डिडेट शॅल बी फिल एक्झॅक्ट पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन द ग्रॅज्युएशन अप टू 2 decimal places म्हणजे आपल्याला जे मार्क्स आहेत ते ऍक्च्युअल मार्क म्हणजे जे काय आहेत ते नीट मार्क्स भरायचे आहेत 2 डेसिमल प्लेस पर्यंत आपण मार्क्स भरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे whenever percentage of marks is not awarded by board or university or institute and only grades म्हणजे आपलं जे पर्सेंटेज असतं कॉलेजचं ते जीपीए किंवा सीजीपीए मध्ये असतं. मग त्याला आपण काय करायचंय तर कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेज मध्ये व्यवस्थित म्हणजे बोर्ड आणि युनिव्हर्सिटी सांगितलेल्या पद्धतीने त्याला कन्वर्ट करायचं पर्सेंटेज मध्ये आणि मगच तिथं ते फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर आहे इन द इव्हेंट ऑफ 2 or more have obtained the same score in the selection process, merit order shall be decided as per the date of birth of the candidate. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे तर 2 कॅन्डिडेट्स नंतर सेम मार्क असतील म्हणजे एका कॅन्डिडेटला 80% असतील आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला सुद्धा तिथं अप्लाय करणाऱ्या 80% असतील. तर तिथं काय आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे बर्थ डेटच्या नुसार कोण जास्त एजचा आहे त्यालाच आपल्याला ती तिथं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे आता या पहिल्या कॅन्डिडेटचं हा ए कॅन्डिडेट आहे आणि हा बी कॅन्डिडेट आहे. तर याची जर बर्थ डेट हा जर 2002 चा असेल आणि हा कॅन्डिडेट जर 2000 सालचा असेल तर सिलेक्शनला याला प्रेफर करणार आहेत कारण याचं एज जास्त असल्यामुळे. त्याच्यानंतर लास्टचा पॉइंट आहे रिझल्ट ऑफ द कॅन्डिडेट्स हु हॅव क्वालिफाईड फॉर व्हेरियस स्टेजेस ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस अँड द लिस्ट of the candidate finally selected will be made available on the website.
जे आपलं सिलेक्शन वगैरे झालं असेल तर त्याची लिस्ट वेबसाईटवर अवेलेबल केली जाईल. त्याच्यानंतर 5वा पॉईंट बघूया, पे अँड अलाउन्सेस. बँक शॅल पे सम अमाउंट ऑफ 30,000 पर मंथ इन्क्लुसिव्ह ऑफ स्टॅच्युटरी डिडक्शन्स. म्हणजे सगळं डिडक्शन वगैरे करून आपल्याला 30,000 पर मंथ एवढं पेमेंट भेटणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात ऍप्लिकेशन फी और इंटिमेशन चार्जेस. तर SC ST आणि PWD साठी 150 रुपये एवढी ऍप्लिकेशन फी असणार आहे आणि फॉर ऑल अदर्स 750 रुपये एवढी ऍप्लिकेशन फी असणार आहे. तर कॅन्डिडेट should ensure their eligibility before paying the fees and application online. ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या करण्याच्या आधी आपण इलिजिबल आहोत का ते चेक करायचं आणि मगच अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे ऍप्लिकेशन गाईडलाईन्स. अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट बाय फिलिंग सेपरेट ऍप्लिकेशन फॉर इच पोस्ट. आपण एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करू शकतो, पण आपल्याला त्यासाठी सेपरेट ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत. त्याची डेट दिलेली आहे 1 ते 21 मार्च 2025 पर्यंत आपल्याला हे ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघूयात प्री रिक्विसाइट्स फॉर अप्लाइंग ऑनलाईन. त्यात पहिला दिलेला आहे स्कॅन देअर फोटोग्राफ अँड सिग्नेचर इन्शुरिंग दॅट बोथ द फोटोग्राफ अँड सिग्नेचर adhere to the required specification as mentioned in the advertisement at Annexure 2. म्हणजे आपल्याला जे फोटोग्राफ आणि सिग्नेचर असणार आहे ते Annexure 2 मध्ये त्यांनी काही नॉर्म्स कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्याच्यानुसार आपल्याला ते सेट करून मग आपल्याला अपलोड करायचे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे कीप द नेसेसरी डिटेल्स डॉक्युमेंट्स फॉर ऑनलाईन पेमेंट ऑफ द रिक्वेस्टेड ऍप्लिकेशन फी और इंटिमेशन चार्जेस रेडी. आपल्याला जे काही डॉक्युमेंट आहे, आपले चार्जेस आहेत ते आपल्याला रेडी ठेवायचे आहे. त्याच्यानंतर हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल ID which should be kept active till the completion of this recruitment process. आपला ईमेल ID आणि आपला मोबाईल नंबर ऍक्टिव्ह ठेवायचा आहे ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत, कारण यामध्ये जे काय आपल्याला मेल्स येणार आहेत, SMS येणार आहेत, ते आपल्याला मोबाईलवर आणि ईमेलवरच आपल्याला कळवलं जाणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात प्रोसिजर फॉर ऍप्लिकेशन ऑनलाईन. तर इथं त्यांनी ऑफिशियल वेबसाईट दिलेलं आहे, या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता त्याचे हे दिलेले आहेत पॉइंट्स, ते आपण नीट बघून घेऊ. To register their application, candidate will be entering their basic information in the online application form. पहिल्यांदा आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला मग रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटून जाईल. त्याचा आपल्याला मेल सुद्धा येईल, मेल आणि SMS सुद्धा येईल, ते आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड देअर फोटोग्राफ अँड सिग्नेचर ॲज पर द Annexure 2. म्हणजे Annexure 2 मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू केअरफुली फिल द ऑनलाईन ऍप्लिकेशन देमसेल्स ॲज नो चेंज इन एनी ऑफ द डाटा फिल्ड इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन विल बी पॉसिबल. म्हणजे जे फॉर्म भरताना आपण नीट भरायचं आहे, कारण यामध्ये परत चेंजेस आपल्याला करता येणार नाहीयेत. त्यानंतर दिलेलं आहे प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट्स ऑफ SC ST OBC PW सर्टिफिकेट्स ॲज ऍप्लिकेशन टू बी सबमिटेड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. आपल्याला त्यांनी फॉर्मॅट्स खाली दिलेले आहेत या PDF मध्ये, त्यानुसार आपल्याला ते सर्टिफिकेट काढायचे आणि ते सर्टिफिकेट इंटरव्ह्यू पर्यंत आपल्याला सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर इथं द ऍक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट. जर आपण काही चुकीची इन्फॉर्मेशन भरली यामध्ये टाकली तर त्याच्यासाठी आपल्याला कारवाई आपल्याला केली जाईल, ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन. तर रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन फॉर SC ST OBC PWD candidates will be provided as per the guidelines of Government of India. जे आपल्याला SC ST OBC आणि PW साठी एज रिलॅक्सेशन भेटणार आहे, तर ते आपण बघून घेऊ. तर आपल्याला SC ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन, OBC साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन, PWD UR असेल तर 10 वर्ष एज रिलॅक्सेशन, PWD OBC असेल तर 13 वर्ष एज रिलॅक्सेशन आणि PWD SC ST असेल तर 15 वर्ष एज रिलॅक्सेशन यामध्ये आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर ही काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे परत सर्कल, स्टेट आणि बँकिंग आउटलेट, कोणत्या आउटलेटमध्ये व्हॅकन्सी आहेत ते इथं दिलेलं आहे. म्हणजे स्टेटमध्ये पण कोणत्या आउटलेटमध्ये व्हॅकन्सी आहेत ते इथं दिलेलं आहे. तर आपण महाराष्ट्रासाठी बघून घेऊ. तर महाराष्ट्रासाठी पहिला गोवा स्टेटसाठी पणजी येथे
वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्येच महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीमध्ये एक वॅकन्सी, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये पालघरमध्ये एक वॅकन्सी, त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये वाशिममध्ये एक वॅकन्सी. अशा टोटल आपल्याला महाराष्ट्र सर्कलमध्ये 4 वॅकन्सी, महाराष्ट्र स्टेटमध्ये 3 वॅकन्सी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. तर इथं ते अनेक्षर आलेले आहेत. आपण वरती बघितलं की अनेक्षर 2 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कसं आपल्याला फोटोग्राफ आणि अपलोड करायचं आहे, ते इथं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर डिटेल्ड गाईडलाईन्स और प्रोसिजर फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण बघूयात. त्यामध्ये पहिला पॉईंट ए ऍप्लिकेशन अँड रजिस्ट्रेशन, सेकंड पॉईंट पेमेंट ऑफ फी असणार आहे, तिसरा पॉईंट डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड. त्यामध्ये आपण दिलेलं कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन फ्रॉम 1 मार्च ते 25 मार्च मध्ये आपण अप्लाय करू शकतो. फक्त ऑनलाईनच फॉर्म आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात इम्पॉर्टंट पॉइंट्स टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन. हे पॉइंट्स आपल्याला नीट बघायचे आहेत रजिस्ट्रेशन करायच्या आधी. त्यामध्ये आपण पहिला पॉइंट बघू. स्कॅन देअर फोटोग्राफ आपल्याला 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर एवढा असणार आहे. त्यामध्ये सिग्नेचर विथ ब्लॅक इंक मध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक और ब्ल्यू इंक, म्हणजे डावा अंगठा ब्लॅक किंवा ब्ल्यू इंक न व्हाईट पेपरवरच आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन, हँड रिटन डिक्लेरेशन द्यायचं आहे, ते सुद्धा व्हाईट पेपरवर ब्लॅक इंक न लिहायचं आहे आणि जो टेक्स्ट आहे तो त्यांनी इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं सेकंड दिलं आहे सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी एक्सेप्टेड, म्हणजे कॅपिटल लेटर मध्ये सिग्नेचर एक्सेप्ट केली जाणार नाही. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे द लेफ्ट थंब इम्प्रेशन शुड बी प्रॉपरली स्कॅन्ड, म्हणजे लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे ते व्यवस्थित द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन इथे दिलेलं आहे ते आपल्याला ब्लॅक पेन लिहून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर पाचवा पॉइंट आहे द अबव मेन्शन्ड हँड रिटन डिक्लेरेशन हॅज बी इन द कॅन्डिडेट्स हँडरायटिंग अँड इन इंग्लिश ओनली, म्हणजे ते कॅन्डिडेट्स लिहायचं आणि ते फक्त इंग्लिश मध्येच लिहायचं आहे. इट इज रिटन अँड अपलोडेड बाय एनीबडी एल्स or in any other language the application will be considered as invalid. जर त्यांनी दुसऱ्यानं कोणी लिहिलं किंवा ते जर आपल्याला हिंदी इंग्लिश मध्येच नसेल तर ते एक्सेप्ट केलं जाणार नाही. त्याच्यानंतर कीप द रिसेंट रेझ्युमे इन पीडीएफ फॉर्मॅट रेडी, आपल्याला आत्ताचा रेझ्युमे सुद्धा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये रेडी ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सातवा पॉइंट आहे कीप द नेसेसरी डिटेल्स डॉक्युमेंट्स रेडी टू मेक ऑनलाईन पेमेंट ऑफ द रिक्विसाइड ऍप्लिकेशन फी और इंटिमेशन चार्जेस. आपल्याला डॉक्युमेंट्स सगळे रेडी ठेवायचे आणि मग ऑनलाईन ऍप्लिकेशन पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर लास्टचा पॉइंट आहे हॅव अ व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी अँड मोबाईल नंबर विच शुड बी केप्ट ऍक्टिव्ह टिल द कम्प्लिशन ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस. मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपला जो मोबाईल नंबर आहे तो ऍक्टिव्ह ठेवायचा आहे पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत. तर मित्रांनो ही जी पीडीएफ आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.